वर्षभर सोनं खरेदी करू नका। सध्या डेस्टिनेशन वेडिंगची फॅशन सुरू। मात्र भारतात लग्न करा, पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील। जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं 24 तासात 2 वेळा आवाहन। वर्क फ्रॉम होम करा, शाळांमध्ये ऑनलाईन क्लासेसचा अवलंब करा। इंधन बचतीवर भर देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला। पेट्रोल डिझेल गॅस जपून वापरा। मेट्रो बस सेवा यांच्यासारख्या पर्यायांचा वापर करा। जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन। मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे। देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर। जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्या इतपत स्थिती गंभीर। राहुल गांधींची टीका। राहुल गांधी देशाच्या राजकारणातले रिजेक्टेड माल। मोदींनी दिलेला सल्ला राहुल गांधींना समजला नाही म्हणजे त्यांची समजच कमी आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर। शासकीय दौऱ्यांमध्ये शक्य तिथे काटकसर करा। चार्टर्ड विमानांचा वापर टाळा। वाहन ताफे कमी करून इंधन बचत करा। सामान्यांप्रमाणे सत्ताधाऱ्यांनाही तत्वाचं पालन करणं आवश्यक। नाना पटोलेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। पुण्यात काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड यांच्या वाहनाचा भीषण अपघात। छाजेड यांच्यासह ड्रायव्हर गंभीर जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। नियंत्रण सुटल्यानं वाहनाचा अपघात झाल्याची माहिती। राज्य मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल अद्याप होणार नाही, सूत्रांची माहिती। बंगालच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा रंगल्या होत्या। मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात। जलाशयांमधील पाणीसाठा 23.22% गेल्यानं निर्णय। भातसा आणि अप्पर वैतरणामधून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। टीसीएस प्रकरणातील राष्ट्रीय महिला आयोगाचा 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर। आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचं अहवालात नमूद। नाशिक टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर इतर संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज। जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलांच्या घराबाहेर 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर महापालिकेची अतिक्रमणाची नोटीस। मतीन पटेल न्यायालयात जाणार। नोटीस बेकायदेशीर असल्याचाही दावा। अत्याचारी भोंदू अशोक खरातच्या अडचणींमध्ये वाढ। ईडी लवकरच खरातचा ताबा घेणार। 18 तारखेला खरातला विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश। कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकरी हवालदिल। बाजारात 1 किलो कांद्याला 1 रुपयाचा भाव। लवकरात लवकर तोडगा काढावा, अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। तर परिस्थिती अत्यंत वाईट असून सरकार विचार करेल, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुंबई शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ। महागाई भत्ता 58%वरून 60% होणार। अवकाळी पावसानंतर आता विदर्भात पुन्हा हीट वेव्हचा इशारा। अकोल्यात 45.1 कमाल तापमानाची नोंद। 14-15 मे सह अकोल्यासह अमरावती आणि वर्ध्याला येलो अलर्ट। तापमान 4 ते 5 अंशांनी वाढण्याची शक्यता।